नमस्कार, मी श्यामल भंडारे. समुद्राच्या प्रत्येक लाटेवर विजय मिळवणाऱ्या तन्वी देवरे, नाशिकच्या तन्वी देवरे जलतरणपटू आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांची मोहीमच इतकी अवघड आणि इतकी कठीण होती, त्यांनी यशस्वीरित्या पार केलेली आहे. 2 मोठे खंड, आफ्रिका आणि युरोप, या 2 खंडांना जोडणारा जो समुद्राचा मार्ग आहे तो यांनी पोहून पार केलाय आणि 17 किलोमीटरचा प्रवास फक्त 4.5 तासात पूर्ण केलाय. आणि या जी 7 ओशन मोहीम जी आहे, या मोहिमेचा एक टप्पा त्यांनी यशस्वीरित्या पार केलाय. त्या तन्वी देवरे आज आपल्यासोबत आहेत स्वतः. नमस्कार तन्वी आणि स्वागत आहे आपलं. सगळ्या प्रेक्षकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की इतकी मोठी मोहीम आहे, ही मोहीम करण्यामागचं तुमचं जे नियोजन होतं आणि हे स्वप्न होतं, याची सुरुवात कुठून झाली? मी खूप लहान होती ना, 8-9 वर्षाची, आणि तेव्हा माझ्या वडिलांनी एक लेख वाचून दाखवलेला इंग्लिश चॅनलवर. आणि जगातलं सगळ्यात कठीण मानलं जाणारं जे इंग्लिश चॅनल आहे त्याचा मी लेख वाचला आणि मी तेव्हाच ठरवलं की मला कधीतरी इंग्लिश चॅनल पार करायचं आहे. तेव्हा माहिती नव्हतं की बाकीचेही ओशन्स असतात, बाकीचेही चॅनल्स असतात. पण कालांतराने 18 वर्ष गेली, म्हणजे एज्युकेशन, लग्न, बिझनेस, मुलं, याच्यामध्ये 18 वर्ष झाली. पण माझं हे स्वप्न ते होतंच लहानपणाचं, आणि ते मी आत्ता कंप्लीट केलं. आणि इंग्लिश चॅनल झाल्यानंतर मग अजून बाकीच्या चॅनल्सची माहिती कळाली. आणि जेव्हा मला कळालं की माझ्या या मेहनतीने किंवा माझ्या या सक्सेसने अजून लोक इन्स्पायर होत आहे, अजून मदर्स इन्स्पायर होत आहे, तर मला ते अजून करावं असं वाटलं. स्विमिंग येणं म्हणजे आयुष्याचं जगण्यासाठीचं हे एक स्किल आहे. हे स्किल लोकांनी कसं जोपासायचं आणि हे स्किल शिकणं किती महत्त्वाचं आहे जीव वाचवण्यासाठी? खरं म्हणजे तुम्ही हा खूप चांगला मुद्दा घेतला आहे. मी जेव्हा जिब्राल्टर कंप्लीट केलं 1 मेला, जिब्राल्टर चॅनल, तर त्याच दिवशी नेमकी ती न्यूज आली की भारतामध्ये एक बोट बुडाली आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक स्विमिंग न येण्यामुळे ते लोक बुडले. तर मला ती न्यूज वाचून खरंच खूप वाईट वाटलं. की मला असं वाटतं की बाहेरच्या देशात अगदी 1-2 वर्षाची मुलं बिंदास पाण्यात जातात, नदीत उडी मारतात, समुद्रात जातात, पण आपण थोडंसं कुठेतरी घाबरतो. तर मला असं म्हणायचं आहे की ही लाईफ स्किल आहे, प्रत्येकाने शिकायला पाहिजे. इनफॅक्ट आपल्या भारताचा पूर्ण जो बॉर्डर आहे, भरपूर समुद्रकिनारे आहे, तर न घाबरता पॅरेंट्सनेही प्रमोट करायला पाहिजे. स्विमिंग यायलाच पाहिजे सगळ्यांना. तन्वी यांच्याबद्दल आणखी सांगायचं झालं तर तन्वी या आई पण आहेत. घरची जबाबदारी सांभाळून स्विमिंग करणं आणि इतक्या मोठ्या मोहिमेवर जाणं हे किती आव्हानात्मक होतं तुमच्यासाठी? पण मला असं वाटतं हे प्रत्येक घरामध्ये असं उदाहरण मला सेट करायचं आहे की एकदा तुम्ही आई झाल्यावरती फक्त आईच नाही तर तुम्ही तुमच्या ड्रीम्स करू शकतात. आणि मला असं वाटतं जगात असं काहीच नाही की जे अशक्य असतं. प्रॉपर टाईम मॅनेजमेंट, कमिटमेंट आणि सिंगल माइंडेड फोकस असेल तर तुम्ही काही करू शकतात. ज्या मोहिमेबद्दल बोलतोय त्या मोहिमेच्या नियोजनाची सुरुवात कुठून झाली आणि त्याचं तुम्ही म्हणजे टेक्निकल टर्ममध्ये बघायला गेलं तर किती सुरक्षा यंत्रणा तुमच्या आजूबाजूला होती, सुरक्षेची काय खबरदारी घेण्यात आली आणि संपूर्ण टीम कशी काम करत होती? तर कुठलं पण चॅनल क्रॉस करण्यासाठी पायलट बोट असते. त्या पायलट बोटवरती ऑब्झर्वर असतो त्या विशिष्ट असोसिएशनचे, आणि पायलट असतं. आधी आपली मेडिकल टेस्ट वगैरे होते. आणि तसं ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे म्हणून कोणी अशी एक्झॅक्टली गॅरंटी घेत नाही, पण आपणच आपली काळजी पूर्णपणे घेत असतो. भरपूर मरीन लाईफ सांगतात, जर धोका असेल मरीन लाईफला तर ते लोक आपल्याला बाहेर यायला लावतात. नशिबाने असं कधी झालेलं नाही आहे, पण ॲडव्हेंचर आहे तर जेवढं तुम्ही स्वाधीन व्हाल, जेवढं तुम्ही सरेंडर कराल ओशनला, तेवढंच तो पण ॲक्सेप्ट करेल तुम्हाला. असा कोणता मेसेज आहे, संदेश आहे जो तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना द्यायला आवडेल, ज्यांना पुढे भविष्यात अशा कोणत्या मोहिमेवर जायचं आहे किंवा स्विमिंग जरी करायचं आहे? मला असं वाटतं कुठलंच ड्रीम किंवा कुठलं स्वप्न छोटं नसतं. तुम्हाला जे काही मनात असेल ते तुम्ही 100% करू शकतात. फक्त एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, डेडिकेशन ठेवा, हार्डवर्क आणि सिंगल माइंडेड फोकसने तुम्ही काही अचीव्ह करू शकतात. मला अजूनही सांगायला आनंद होता, तर भरपूर स्पोर्ट्समध्ये भारत पुढे जातो आहे किंवा नवीन एन्ड्युरन्स स्पोर्ट्समध्ये पार्ट घेत आहेत लोक. पण मी पूर्ण या इंग्लिश चॅनलच्या आणि जिब्राल्टरच्या जर्नीमध्ये मी इंडियन फिलॉसॉफिक फूड खाल्लं, म्हणजे अगदीच आपला नागलीचा लाडू किंवा डिंकाचा लाडू. तर मला ते पण प्रमोट करायला आवडतं नेहमी की आपण
जे आपले इंडियन रूट्स आहेत त्याला विसरू नका. बाकीचं तर आहेच, पण मग त्याच्यापासून आपण बनलो आणि त्याच्यापासूनच ताकद मिळते. तर तो एक मेसेज मला द्यावासा वाटतो. नक्कीच धन्यवाद तन्वी, तुम्ही साम टी व्हीसोबत बातचीत केली. खरं तर तन्वीसारख्या अनेक जलतरणपटू भारतात भविष्यात जन्माला याव्यात, जगाव्यात आणि मोठ्या व्हाव्यात. नमस्कार.